सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अभिषेक आणि शशिकांत ऑफिसला जाऊ लागतात. तर आब्या म्हणतो की काका तुम्ही काहीही म्हणा, हा अक्षय खूप माजोरडा आहे आणि अशा लोकांचा माज कधीही जात नाही. तर शशिकांत म्हणतो की पुण्यामध्ये माज उतरवण्यासाठी माझा हातखंडा कोणी धरू शकत नाही आब्या. तर आता हसतच आब्या म्हणतो की माज उतरवण्यासाठी अवॉर्ड असतं तर ते तुम्हालाच मिळालं असतं काका. आब्या म्हणतो काका मला माज उतरवणं शिकवा ना, लोकांना माज उतरवायचं मला आवडेल. तर आरती तेवढ्या तिथे येत म्हणते की तुला माज उतरायचा का अभिजित. तर आब्या म्हणतो की तू इथे काय करतेस आरती. तर आता आब्या म्हणतो आरती तू आतमध्ये जा. तर आरती म्हणते तुला जर खरंच माज उतरायचा असेल तर तू त्या लोकांचा माज उतरव ज्यांना खरंच माज आहे. तर आब्या म्हणतो काय बोलतेस आरती तू. तर आरती म्हणते की रेवाला काय बोलत नाहीयेस आब्या तू. तेव्हा शशिकांत म्हणतो की अभिजित तुझी बायको आरती तुझ्या सासऱ्यासमोर तुला बोलती, तुला कळत नाही का. शशिकांत म्हणतो की अभिजित मला असं वाटतंय की अगोदर तू हिचाच माज उतरव. तर अभिजित म्हणतो की नाही नाही काका तिची सवय आहे मस्करी करण्याची. आरती म्हणते की अभिजित मी सिरियसली बोलते, मला उत्तर दे. तर शशिकांत म्हणतो की कसला रे मर्द तू. तर आता बोट करत अभिजित म्हणतो की आरती तू आतमध्ये जा, मी आता ऑफिसला जातोय, आपण नंतर बोलू. तर आता आरती म्हणते की अगोदर तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तू रेवाचा का माज उतरत नाहीयेस अभिजित. तर आता लगेच शशिकांत म्हणतो की अरे अभिजित एक स्त्री तुझ्या समोर आवाज चढून बोलते आणि तू ऐकून काय घेतोयस, मर्द आहेस तू. तर आता लगेचच अभिजित म्हणतो की काका कधी कधी मला वाटतंय ना ही आरतीचं. तर लगेचच राग येऊन आरती जोरानी सनकनात आब्याच्या कानाखाली मारते. तेव्हा आब्याला मोठा धक्का बसतो आणि म्हणतो की आरती आज तू माझ्यावर हात उचललास. तर आरती म्हणते हो, आणि कधी कधी मला लाज वाटते की तू माझ्या होणाऱ्या बाळाचा बाप आहे. आणि रागाने आरती तेथून निघून जाते. तर आता शशिकांत म्हणतो की काय रे आबी, एका बाईने तुला मारलं आणि तू मर्द आहेस का, कसला मर्द आहेस रे तू. तर आता लगेच शशिकांत म्हणतो की कसला मर्द तू, तुझ्यापेक्षा रस्त्यावरचा भिकारी बरा. तर अभिजित म्हणतो की काका मोठ्याने तुमच्यावर कोयता उगारला होता आणि लगेचच मला अक्षयसाठी थांबायला जमणार नाही असे म्हणत रागाने अभ्या आता तिथून निघून जातो आणि शशिकांत तिथेच उभा राहिलेला असतो. इकडे आता अक्षय हा गायकवाड साहेबांकडे येतो आणि म्हणतो की गायकवाड साहेब मी तुम्हाला किती फोन केले पण तुमचा फोनच लागत नव्हता. तर लगेचच गायकवाड साहेब म्हणतात की मी आउट ऑफ स्टेशन होतो. तर आता लगेचच पिशवीतून ती मुरंब्याची बरणी काढत अक्षय म्हणतो की मी नवीन व्यवसाय सुरू करतो, त्याचं तुम्हाला प्रॉडक्टचा सॅम्पल द्यायला आलोय. तेव्हा प्रेमाच्या मुरंब्याची ती बरणी हातात घेऊन गायकवाड साहेब खुश होतात आणि म्हणतात की खरं सांगू का, तुमचं आणि तुमच्या बायकोचं खरंच खूप ग्रेट कॉम्बिनेशन आहे. त्यांच्या हाताला छानशी चव आणि तुमचं बिझनेस स्किल आहे. अक्षय म्हणतो म्हणून तर मी तुमच्याकडे आलोय. अक्षय म्हणतो मागच्या वेळेस तुम्ही जशी मदत केली होती तशी आत्तासुद्धा करा. गायकवाड साहेब म्हणतात अहो त्यात मदत कसली, तुम्हाला माझी गरज आणि मला तुम्हाला. तर आता लगेचच गायकवाड साहेब म्हणतात की अक्षय सर तुमचं हे प्रॉडक्ट तुम्ही हमखास मार्केटमध्ये उतरवा आणि त्याची मार्केटमध्ये पोचवायची जबाबदारी आमची. तर आता अक्षय म्हणतो की साहेब एकदा का तुमच्याकडचे ते 2 लाख आले की याच्या डॉक्युमेंटेशनसाठी मी अप्लाय करेन. अक्षय म्हणतो की आता मुकादम इंडस्ट्रीमधून मी पूर्णपणे बाहेर आलोय. तेव्हा लगेचच गायकवाड सर म्हणतात की माझी तुम्हाला पूर्णपणे मदत होईल. इकडे आता रमा अभ्यास करताना विचार करते की मी हे सर्व नाही करू शकत, मला हे नाही झेपणार, अगोदरच सर्व प्रॉब्लेम काय कमी आहे का. त्यानंतर लगेचच शशिकांत हा रामाकडे येतो आणि म्हणतो की रामा तू कशी मुकादमाची सून झालीस, मुकादम नाव लावण्याची तुझी लायकी आहे का, अशी जोराने ओरडत शशिकांत हा रमाला बोलतो. तर आता रमा म्हणते की ओरडू नका आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तर शशिकांत म्हणतो की माझ्या मुलाला काय मिळाली, तर ती 8वी नापास झालेली मुलगी. शशिकांत म्हणतो की BA हॉटेल मॅनेजमेंट केलेला माझा मुलगा आणि त्याच्या गळ्यात काय पडलं. शशिकांत म्हणतो की रमा अक्षयचं काय झालं ते सांग. अक्षयचा ॲक्सिडेंट झाला, तो आमच्या घरापासून लांब गेला, तुझ्यासाठी त्यानं स्वतःला तुझ्या पायरीवरती आणलंयस रमा. तर आता रमाच्या हातातील पुस्तक घेत शशिकांत मोठमोठ्याने हसू लागतो आणि म्हणतो की काय हे 10वीचं पुस्तक, अरे अरे रे शिक्षणाची वाट लागणार आहे. तर आता लगेचच शशिकांत म्हणतो की हे पुस्तक अक्षयने आणून दिली का, बघ तो जरी बोलत नसला तरी त्याला लाज वाटते तुझी. शशिकांत म्हणतो मी काय चुकीचं नाही बोलत, अगं त्याने 10वीची पुस्तके कशाला आणून दिली असती तुला. तर रमा म्हणते की तुम्ही जा इथून. तर शशिकांत म्हणतो की ए मालकाला सांगतेस आणि मालकाला घरातून त्याच्याच बाहेर काढतेस का. शशिकांत म्हणतो की मला एक सांग ना रमा, तुला साईन माहिती आहे का, कॉस थिटा. शशिकांत म्हणतो की टॅन सेक कोसेक न्यूटन हे काही शब्द माहिती आहे का तुला, पायथागोरसचे नियम काही सिद्धांत तुला माहीत आहे का. शशिकांत म्हणतो की तुला फक्त बालभारती कळते आणि ते पुस्तक रामाच्या हातावर टेकवत शशिकांत तेथून निघून जातो. इकडे आता आई आजी ही अभ्या आणि रेवाला ऑफिसमध्ये बोलावते आणि म्हणते की तुमचं काही लक्ष आहे की नाही, आपल्या खर्चापेक्षा आपल्या प्रॉफिटपेक्षा खर्चच जादा व्हायला लागलाय.
आई आजी म्हणते की शशिकांत कुठे? अभे मी तुला काय सांगते, गेल्या 2 महिन्यापासून आपले लॉसेसवर लॉसेस होऊ राहिले. तर आब्या म्हणतो की बस आजी, तू काय सांगायचा प्रयत्न करतेस? मी मूर्ख आहे, मला काही येत नाही हे सांगायचा प्रयत्न करतेस का? आब्या म्हणतो की आता आजी या ऑफिस मधला काळ तुझा संपलाय, आता तू माझ्यावरती ही जबाबदारी टाकली ना, तेव्हा मी आता ऑफिसमध्ये वेगळी सिस्टीम इम्प्लिमेंट्स करतोय आणि ती सिस्टीम सगळ्यांना पटतेही. तेव्हा ते ऐकून आता आई आजीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. आब्या म्हणतो रेवा, तुला ओल्ड सिस्टीम पटते का माझी सिस्टीम पटते आणि तू आजीच्या बाजूने आहे की माझ्या? तेव्हा आता रेवाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता लगेच आरती तिची कपड्याची बॅग भरून घरातून बाहेर जाऊ लागते आणि म्हणते की मी आता या घरात नाही राहू शकत. मोठ्याही आज अभि जो बोलला ना ते मी नाही सहन करू शकत. तेव्हा जान्हवी आणि सीमाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. सीमा म्हणते आरती तू कुठेही जायचं नाहीयेस, मी तुझ्या बाजूने आहे आणि तुला माझ्यावर तेवढा विश्वास आहे ना? सीमा म्हणते तू काही चूक नाही केली, तू बरोबर आहेस ना, मग तू इथेच राहायचं. सीमा म्हणते जे खरंच गुन्हेगार आहेत ते अजूनही राजरोसपणे फिरतायत. तर आता सीमा म्हणते की आपल्या घरातील ही गोष्ट आता थांबवायलाच हवी आणि तू कुठेही जायचं नाही सारथी. तर आता अक्षय घरी येतो आणि रामाला घरात इकडे तिकडे बघू लागतो. तर आता इकडे आई आजी रेवाला म्हणते की रेवा तू कुणाच्या बाजूने आहे, अभिषेकच्या की माझ्या? आणि आता हे जे काही चाललंय ना त्याला अभिषेक आणि तू जबाबदार आहे आणि तुझे कामावर लक्ष नाहीये रेवा. आई आजी म्हणते की तू असं नको समजू की मी जे काही बोलते ते तुला कळत नाहीये आणि मी म्हातारी झाली. तर आई आजी म्हणते की एक लक्षात ठेव रेवा, तू ज्या कुणाच्या बाजूने उभी राहशील त्यावर तुझं भविष्य अवलंबून आहे. रेवा म्हणते की आई आजी मी कुणाचीच बाजू घेणार नाही, पण प्रत्येकाला चान्स मिळायला हवा. तेव्हा अभिजितने जे काही प्रोटोकॉल सिलेक्ट केले असणार ना, मी त्याच्याच बाजूने असणार आहे. आई आजी म्हणते की तू त्याच्याच बाजूने असणार आहे म्हणजे नेमकं काय करणार आहेस? तू पुढे नेणार आहेस की गोंधळ घालून ठेवणार आहेस? रागाने आई आजी ओरडत म्हणते की अरे कुठे शशिकांत? तर अभ्या म्हणतो की येतील ते, मी त्यांच्या अगोदर इथे पोहोचलोय. तर आता अभिजित म्हणतो की मुळातच काकांना यायला उशीर झाला कारण त्यांचा ड्रायव्हर त्यांच्या समोर नव्हता. तेव्हा आई आजी म्हणते की ड्रायव्हर नाही, तो तुझा भाऊ आहे. तर आता आई आजी म्हणते की अरे तुझा भाऊ जोपर्यंत बिझनेसमध्ये होता तोपर्यंत बिझनेस अगदी सुरळीत आणि व्यवस्थित चालू होता. अभय म्हणतो आई आजी तुला कळत नाही का, जोपर्यंत तो भाऊ बिझनेसमध्ये होता तोपर्यंत ते सुरळीत चालू होतं, हे तुला समजत नाही का? अभय म्हणतो तो आता इथे नाहीये, हिट्स रियालिटी आहे. अभ्या म्हणतो की युअर टाईम इज ओव्हर नाऊ आई आजी. तेव्हा आई आजीला मोठा धक्का बसतो. अभ्या म्हणतो की जेव्हा तो होता ना तेव्हा तुझा टाईम होता, पण आता तो नाहीये. अभ्या म्हणतो की आता आई आजी तू ऑफिसची जबाबदारी माझ्यावर सोपवली ना आणि आता मी काही नियम इम्प्लिमेंट करतोय, तेव्हा त्यामध्ये थोडासा लॉस प्रॉफिट होत असेल तर होऊ दे ना आई आजी. म्हणतो मी आता नवीन टेक्नॉलॉजी आणली आणि नवीन रूल्स सुद्धा इम्प्लिमेंट करतोय. अभ्या म्हणतो की आपलं मुकादमाचं फ्युचर खूप ब्राईट आहे आणि मी त्याची इथून सुरुवात करतोय, तेव्हा सगळं काही व्यवस्थित होणार आहे आई आजी. अभ्या म्हणतो आजी मी तुला आजच इन्व्हाइट करतोय आणि आजच मी ऑफिसमध्ये पूजा ठेवतोय. तेव्हा आई आजी अभ्याकडे बघते. आजी म्हणते की पूजा ठेवणार आहे चांगला आहे, पण पूजा करून प्रश्न सगळे सुटत नसतात. तर आता लगेचच अभ्या म्हणतो की सॉरी आई आजी, पण आता मला तुझ्या गाईडची गरज नाहीये. तेव्हा आई आजीला मोठा धक्का बसून आई आजी म्हणते की ठीक आहे, मग मला आता असं वाटतंय की मी इथे थांबण्याची मला काही गरज नाही. तर आता रागाने आई आजी तिची बॅग घेऊन तिथून निघून जाते. तर खांद्यावर हात ठेवत रेवा म्हणते की अभिजित डोंट वरी, मी तुझ्या सोबत आहे. तर आता इकडे अक्षय हा रामाला शोधत शोधत गार्डनवर येतो. तर रामा झोपाळ्यावर बसलेली असते. अक्षय म्हणतो तू इकडे आहे होय, मी तुला किती शोधत होतो. रामा म्हणते की मी काहीही शिकलेली नसताना तुमच्याबरोबर एवढी वर्ष कसा संसार केला तेच काही कळत नाही, आणि घरातले आई आजी सगळेजण मला म्हणत होते मी आणि तुमच्यामध्ये खूप फरक आहे म्हणून, आणि ते म्हणत होते ते अगदी खरं आहे. अक्षय म्हणतो रामा तू असा का विचार करतेस, त्यावेळी तू शिक्षण घेऊ नाही शकली कारण त्यावेळेस तुझे बाबा गेले होते. म्हणतो की हे बघ रामा, आता कुठलीही नवीन गोष्ट जर तुझ्या समोर आली तर तुला साहजिक ती अवघड जाणारच. अक्षय म्हणतो की आता माझ्या समोर पुढचं खूप मोठं टार्गेट आहे. शशिकांत मुकादमाचं चॅलेंज पूर्ण केल्यानंतर आपण इथून बाहेर पडू आणि नव्याने आपल्या बिझनेसला सुरुवात करू आणि नवीन संसार थाटू रामा. अक्षय म्हणतो की आपल्या प्रॉडक्ट्सला तर तू छान नाव दिलंय, प्रेमाचा मुरांबा, मग आता काय झालं रामा? तर अक्षय म्हणतो की काहीच विलाज नाहीये रामा, तुला अभ्यास करावाच लागणार आहे आणि तुला पास व्हावंच लागणार आहे. अक्षय म्हणतो की रमा घाबरायचं नाही ग, चल माझ्यासोबत आज चल. इकडे आता अक्षय रमाला घेऊन आता भर दरवाजात येतो आणि शशिकांतच्या तोंडावर 1,00,000 रुपये फेकून मारत म्हणतो की हे घ्या, मी तुमचं चॅलेंज पूर्ण केलं. तर आता शशिकांत म्हणतो की 1,00,000 रुपये देऊन तुला असं वाटतंय का तू तुझं महिन्याला 1,00,000 रुपये कमवू शकतो? तर अक्षय म्हणतो की अर्थातच, मी तुम्हाला अगोदरही 1,00,000 दिले होते आणि आत्ताही ते देतोय आणि माझं चॅलेंज पूर्ण करतोय. अक्षय म्हणतो की अगोदरही आम्ही चॅलेंज पूर्ण केलं होतं आणि आत्ताही केलंय. अक्षय म्हणतो की यावेळी नोटा नीट बघून घ्या, यावेळी नोटा भिजलेल्या नाहीयेत.
तर अक्षय म्हणतो की या खऱ्या नोटा आहेत ज्या तुम्हाला उपयोगी पडू शकतात. अक्षय म्हणतो की या नोटामुळे तुम्ही तुमच्या घरात 4 वस्तू घेऊ शकता, कुणाला फिरायला घेऊन जाऊ शकता. शशिकांत म्हणतो की या नोटांची किंमत माझ्या दृष्टीने 0 आहे आणि या नोटांचे मला 4 दिवसात एवढा खर्च आहे या नोटांइतका आणि माझा बिझनेस करोडचा आहे. लगेच शशिकांत ते 1 लाख रुपयाच्या नोटा उधळून देतो आणि म्हणतो की 1 लाख रुपये हा माझा 4 दिवसांचा खर्च आहे, हे पैसे मी असे उधळून देऊ शकतो. तर रमा आणि अक्षय त्या नोटा गोळा करतात. पुन्हा ते पैसे अक्षय शशिकांतच्या हातावर टेकवत म्हणतो की तुम्ही 4 दिवसात किती पैसे उधळू शकता याचं मला काही घेणं देणं नाहीये. अक्षय म्हणतो मला फक्त एवढंच सांगायचं, तुमचं चॅलेंज आम्ही पूर्ण केलं आहे आणि आम्ही जिंकलोय. शशिकांत म्हणतो की तू अजून जिंकलेला नाहीयेस कारण मी अजून हारलेलो नाहीये. तर अक्षय म्हणतो मी काय सांगतो ते तुम्हाला कळत नाही. तर शशिकांत म्हणतो की मी तुम्हाला घरात घेणार नाही म्हणजे नाही. शशिकांत म्हणतो की जोपर्यंत ही रमा तुझ्यासोबत आहे ना तोपर्यंत तुला घरात घेणार नाही. तर अक्षय म्हणतो की ज्या घरात रमाला मान नाही त्या घराची मी पायरीसुद्धा चढणार नाही. अक्षय म्हणतो की तुमच्या या घरात राहायला मला अजिबात इंटरेस्ट नाहीये आणि तुमच्या उपकाराखाली जगणं ते तर मला अजिबात शक्य नाहीये. तर आता सीमा म्हणते की अक्षय ऐक तू जाऊ नकोस. तर लगेचच अक्षय म्हणतो नाही आई माझी तर अशी इच्छा आहे, तू सुद्धा आमच्यासोबत चल. तेव्हा सीमाला मोठा धक्का बसतो. तर तेवढ्यात दरवाजातून थांब अक्षय असे म्हणत आई आजी तिथे आलेली असते. तेव्हा अक्षय हा आई आजीकडे बघतो. तर आई आजी म्हणते की मानाने अक्षय तू आतमध्ये. तर लगेचच अक्षय म्हणतो की ज्या ठिकाणी माझ्या बायकोला मान असेल तिथेच मी असेन आणि ज्या ठिकाणी माझ्या बायकोचा अपमान होईल तिथे माझी सावलीही नसेन. तर लगेचच पाठीमागून आई आजी आता तांदळाचे माप घेऊन भर दरवाजात ठेवते आणि म्हणते की सांग तुझ्या बायकोला माप ओलांडून आतमध्ये. ते ऐकताच आता रमा आणि अक्षयला मोठा आनंद होतो आणि रमा ही तांदळाचे माप ओलांडून आता खऱ्या अर्थाने गृहप्रवेश करते. तर लगेचच आता ढोल ताशांच्या नजारात नाचत गाजत आता आनंद हा लगेचच रमाला म्हणतो की चला आता आतमध्ये चला. तर रमा आणि अक्षय दोघेही हसू लागतात आणि नाचत वाजत गाजत आता रमाला आतमध्ये आजीने आणलेले असते. तर आता खरी नाचसून म्हणून आजीने रमाचा स्वीकार करून आभ्या आणि रेवाचा कसा आई आजी ही पर्दाफाश करते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.